दरम्यान शिवसेनेमधील राजकीय घडामोडींना आता नवं वळण मिळालंय। ठाकरे गटातील बंडखोर 6 खासदारांच्या विलिनीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे आणि या निर्णयामुळे ठाकरे गटाला राजकीय धक्का बसलाय। त्याचबरोबर या निर्णयामुळे लोकसभेतील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिलाय। यालाच संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। पाहूया। जे आले ते केवळ आणि केवळ त्यांच्या मतदारसंघातल्या विकासासाठी आलेले आहेत। विकास निधी जो आहे आणि विकास जो आहे त्यांना विश्वास आहे की महायुती एकनाथ शिंदे हा दिलेला शब्द पाळणार आहे आणि म्हणून ते आलेत। आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे। त्यांच्या विकासासाठी काही कमी पडू देणार नाही हा शब्द आम्ही त्यांना दिलेला आहे। त्यामुळे आता जे काय आरोप 2022 पासून करतायत तेच आरोप इथे आजही करतायत। पण मी त्यांना सांगू इच्छितो, हे तुम्हाला का सोडून जात आहेत? तुम्हाला का सोडून जात आहेत? आमच्या बरोबर येत आहेत म्हणजे सोडणाऱ्यापेक्षा ज्याला सोडून जातात त्यांनी विचार केला पाहिजे। फक्त खासदार नाहीत, अनेक लोक, हजारो लाखो कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पदाधिकारी का सोडतायत याचा विचार, आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे। एकनाथ शिंदे म्हणजे काय आचार्य विनोबा भावे नाही आहेत, लक्षात घ्या। दाढी जरी असली त्यांना आचार्यांप्रमाणे, तरी ते आचार्य विनोबा भावे नाही आहे की जे बोलतील ते सत्य आहे व नीतिमत्तेचं आहे, असं नाही आहे ते। पण आम्ही मशाल चिन्हावर निवडून आणले। माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी मतं उद्धव ठाकरेंना पडलेली आहेत, मशालीला पडलेली आहेत। तुमच्या चोरलेला धनुष्यबाणाला नाही। आणि तुम्ही काय आम्हाला सांगताय? एक दिवस ही दाढी, एखादा हनुमान येईल आणि जाळून टाकेल तुमची दाढी, लक्षात घ्या। आय रिपीट, ही दाढी तुमची एक दिवस जाळून टाकली जाईल। ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी फुटीर खासदारांच्या विलिनीकरणाला तीव्र विरोध दर्शवलाय। त्यांच्या मते विलिनीकरण ही बेकायदेशीर आणि घटनाबाह्य प्रक्रिया आहे। तर श्रीकांत शिंदे यांनी सावंतांच्या वक्तव्यावर नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील पाहूया। लोकसभेच्या अध्यक्षांनी जो पत्र, त्यांच्या कार्यालयाने जे पत्र काढले ते जरा काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे आपण। त्यांनी तृणमूलच्या गटाला वेगळं बसण्याची मान्यता दिली। मर्ज असा नाही, यांनी ॲफिलिएशन शब्द वापरला, तो ॲफिलिएशन दिलेला आहे। आता हे कायद्याच्या कुठल्या चौकटीत बसून दिलं ते त्यांनी दिलेलं नाहीये। त्यामुळे या संदर्भात पक्षाचे वरिष्ठ आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आमचे पक्षप्रमुख, यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील काय कारवाई करायला पाहिजे किंवा कार्यवाही केली पाहिजे ती केली जाईल। मर्जरला परवानगी दिली नाही, फक्त ॲफिलिएशनला परवानगी दिलेली आहे असं अरविंद सावंतांचं म्हणणं आहे। त्यांचं म्हणणं आहे की मर्जर केलेलं नाहीये सगळ्या खासदारांचं लोकसभा अध्यक्ष। आता मला वाटतं तो सगळा टेक्निकल विषय आहे आणि हा सगळा टेक्निकल विषय जो आहे हा स्पीकर महोदय जे आहे ते त्या ठिकाणी बघतील।